सारख्या पावसानं हजेरी लावली, त्यामुळे शहरातून वाहणाऱ्या कुंडलिका नदीनं रौद्र रूप धारण केलं. तालुक्यामध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे केळणा नदीला पूर आला. या पुरामुळे अनेक ठिकाणी शहरातील वाहणाऱ्या कुंडलिका नदीनं रौद्र रूप धारण केलं. दोरा परिसरात टोकियोमध्ये गुडघावर पाणी जमा झालं होतं. इतका मुसळधार पाऊस झालेला आणि दुसऱ्या दिवशी त्याच रस्त्यावरून लोक नॉर्मली वॉक करत जातात. हे कशामुळे शक्य झालंय? जपानच्या फ्लड मॅनेजमेंट टेक्नॉलॉजीमुळे, GCAN टेक्नॉलॉजीमुळे. फ्लड मॅनेजमेंटमध्ये जपान एवढ्यावरच नाही थांबलं. 2023 मध्ये AI चा करेक्ट वापर करून 3D ट्विन मॉडेलिंग प्रणाली या मंडळींनी लॉन्च केली, ज्यामध्ये पाऊस किती पडणार आहे, कुठे पडणार आहे, पाणी किती साचणार आहे ह्याचं प्रेडिक्शन आधीच केलं जातं. एवढंच नसून 2011 नंतरच्या सुनामी नंतर जपानमध्ये मुव्हेबल फोल्डेबल स्टील बंधारे तयार केले गेलेत. ओसाका, क्योतो, नागोया सारख्या प्रदेशांमध्ये आजही पावसाळ्यांमध्ये हे स्टील बंधारे वापरले जातात आणि काम झाल्यानंतर पुन्हा फोल्ड करून ठेवून दिले जातात. रिअल टाइम सेन्सरचा वापर केला जातो. कुठे? नदीलगतच्या प्रदेशांमध्ये, जिथे पाणी साचण्याची जास्त शक्यता आहे. पाण्यालगतच्या प्रदेशांची माहिती थेट जपान मेट्रोलॉजिकल एजन्सीला दिली जाते आणि त्यानुसार प्रिकॉशन्स घेतले जातात. इतकंच नसून संपूर्ण जपानमध्ये 1 सप्टेंबरला डिझास्टर प्रिव्हेन्शन डे फॉलो केला जातो. प्रत्येक शाळेमध्ये, कंपन्यांमध्ये, कॉर्पोरेट ऑफिसेस, सरकारी ऑफिसेसमध्ये पूर आणि भूकंपाचा सराव करून घेतला जातो. त्याची प्रात्यक्षिकं दिली जातात.